आज न्यूजपेपरमध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली की 3 लाख पदे भरणे आवश्यक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच विभागांच्या जागा रिक्त आहेत. त्याची माहिती आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून पाहत असतो. तर इथे जर आपण जागा पाहिल्या तर आता न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे की 3 लाख पदे भरणे आवश्यक. आणि ते का आवश्यक आहे? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्याच निवडणुकांसाठी आचारसंहिता ही लागू होणार आहे. आचारसंहितेच्या पूर्वी जर ही पदे भरली गेली तर स्पर्धा परीक्षेतले विद्यार्थी असो किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरचा ताण सुद्धा कमी होऊ शकतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा जॉब मिळू शकते. इथे जर तुम्ही जागा पाहिल्या तर आरोग्य विभागात जागा रिक्त आहेत. तलाठीच्या 1700 जागा आहेत. जलसंधारण विभागात 8,000 पेक्षा जास्त जागा आहेत. वन विभागात सुद्धा जागा आहेत. अशा अनेक विभागात जागा रिक्त आहेत आणि तरी देखील शासन या ठिकाणी नवीन जाहिरात काढताना आपल्याला दिसत नाही. काही जाहिराती आलेल्या आहेत जसे की महानगरपालिका किंवा जे आहेत, पण बऱ्याच अशा जागा आहेत ज्या अजून आलेल्या नाहीत. त्यामध्ये नगर परिषद असो किंवा पोलीस भरती असो, पोलीस भरती संदर्भात अपडेट सुरू आहे की आम्ही लवकरच फॉर्म भरणे सुरू करणार आहोत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होत नाही किंवा फॉर्म भरण्याची लिंक ॲक्टिव्हेट होत नाही, तोपर्यंत आपण ते कन्फर्म सांगू शकत नाही. आणि आचारसंहिता जर लागली तर नवीन भरती शासनाला काढता येणार नाही. म्हणून आचारसंहितेच्या पूर्वीच भरतीची घोषणा होणे किंवा जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आज न्यूजपेपरमध्ये आर्टिकल सुद्धा आलं. गट अ पासून ते गट क असो किंवा गट ब असो, त्यासोबतच गट ड मधल्या जागा सुद्धा भरपूर प्रमाणात रिक्त आहेत.